आयसीआयसीआय बँकेच्या 222 खातेदारांच्या लॉकरमधून दागिने गायब झाल्याची घटना घडली आहे। नाशिकमध्ये आयसीआयसीआयच्या होम फायनान्स ब्रांचमधला हा धक्कादायक प्रकार आहे। दागिन्यांची किंमत जवळपास 5 कोटी रुपये असल्याचं समोर येत आहे। धक्कादायक अशी बातमी आपण पाहतोय। नाशिकमधून ज्या ठिकाणी आयसीआयसीआय बँकेच्या 222 खातेदारांच्या लॉकरमधून दागिने गायब झालेले आहेत। नाशिकमध्ये आयसीआयसीआयच्या होम फायनान्स ब्रांचमधला हा धक्कादायक प्रकार आहे। दागिन्यांची जी किंमत होती ती जवळपास 5 कोटी रुपये असल्याचं समोर येत आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, हा धक्कादायकच प्रकार म्हणावा लागेल। गौरी, खरं म्हणजे ही संपूर्ण जो परिसर आहे तो उच्चभ्रू परिसर आहे। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अशा प्रकारची घटना घडल्यानंतर खळबळ उडालेली आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 222 जणांचं या ठिकाणी लॉकर होतं। जवळपास 5 कोटी रुपयांपर्यंतची त्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्यावर दरोडा टाकण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच ही संपूर्ण जी घटना आहे ती सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झालेली आहे। पोलिसांकडनं या संपूर्ण घटनेचा तपास केला जातोय। विशेष पथक या सगळ्या ज्या घरफोडी ज्यांनी केलेल्या आहेत त्यांच्या शोधासाठी रवाना देखील करण्यात आलेला आहे। मात्र बँकच या निमित्तानं असुरक्षित असल्याची बाब देखील या सगळ्या घटनेवरनं समोर येते। गौरी, हो नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर नाशिकमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। आयसीआयसीआयच्या होम फायनान्स ब्रांच मधला हा प्रकार समोर आलाय।